नाव सांगा तुमचं. हा नाव सांगा. महादेव निवृत्ती कोलते. महादेव निवृत्ती कोलटे. हो. गाव कुठलं? लोकर. लोकर. हो. तालुका परांडा. तालुका परांडा. जिल्हा उस्मानाबाद. धाराशिव. बरं लोकर गाव. हो. तालुका परांडा. हो. जिल्हा धाराशिव. हो. बरोबर आहे ना? तर तुम्ही मला 1-2 महिन्यापूर्वी सापडला. होय. तुम्हाला आश्रम मध्ये आल्यावर मी तुमचं व्हिडिओच्या मार्फत तुमच्या घरापर्यंत माहिती पाठवली. पण तुमची पोरं मला तुमच्या कोणातरी नातेवाईकाचा फोन आला. ते म्हणले तुम्हाला जर सांभाळ वाटत असेल सांभाळा, नाहीतर रोडवर नेऊन सोडा. हे तुमच्या नातेवाईकाचे शब्द होते. फोनवर तुमचं पोरग होतं का तुमचं कोण होतं ते मला माहित नाही. तर मित्रांनो, ह्यांना आता यांच्या घरी जायचं आहे. हे आपलं पंढरपूरमध्ये अनाथ आश्रम आहे. तर यांना आता यांच्या घरी जायची इच्छा झाली आहे. तर यांचं जे गाव आहे लोकर, परांड्याच्या पुढं सोनारी, सोनारच्या पुढं लोकर, हे यांचं गाव आहे. गावात किती जमीन आहे? जमीन किती गावात? जमीन 10 एकर. 10 एकर जमीन आहे. तरी 10 एकर जमीन आहे. पोरं किती आहेत? 2 पोर आहेत. तरी सुद्धा अनाथ आश्रम मध्ये राहायची वेळ आली. कशामुळं? कशामुळं? हे जमीन माग काय केली त्यांनी? 2 एकर रान होतं. आता तुम्हाला घरी जायचं आहे. तुमची हिस्ट्री आपण 1-2दा ऐकली. युट्यूबला तुमचे व्हिडिओ पण आहे. आता तुम्हाला घरी जायचं आहे. तुमच्या घरी पाठवण्यासाठी मी व्हिडिओ घेतोय. तर पंढरपूर अनाथ आश्रम मध्ये आहेत. नाव महादेव निवृत्ती कोलटे. गाव लोकर आणि तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. तर यांच्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. त्यांना यांची मुलं घ्यायला आलीच पाहिजे. ह्याच्या अगोदर बरेचदा यांच्या गावात निरोप दिला, पण परत रिप्लायला काही निरोपाचं उत्तर आलं नाही. पण आता शेवटचा एक व्हिडिओ टाकतोय. जर त्यांनी घ्यायला नाही आले तर जी काही योग्य ती कारवाई आपण आपल्या वतीने त्यांच्या मुलांवर करू. कारण ते त्यांच्या वडिलाला सांभाळत नसतील तर योग्य ती कारवाई आपल्याला करावीच लागेल.